गुड मॉर्निंग. ओके, तर आज आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं ओरिएंटेशन सेशन घेणार आहे. मी तुमची सायन्स अँड टेक्नॉलॉजीसाठी फॅकल्टी आहे. ठीक आहे. तर माझी ओळख मी सांगते. मी मास्टर्स केलेले आहे पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन्समध्ये फ्रॉम पुणे युनिव्हर्सिटी. त्याच्यानंतर माझी UGC नेट JRF झालेली आहे फ्रॉम PSR सब्जेक्टमध्येच झालेली आहे ती पण. त्याच्यानंतर सेट एक्झामिनेशन मी क्वालिफाय केलेली आहे. त्यानंतर IIT गुवाहाटीमधनं मी इमर्जिंग टेक्नॉलॉजीजमध्ये मास्टर्स सर्टिफिकेशन केलेलं आहे माझं. इवन आय एम स्टुडंट ऑफ मास्टर्स इन AI अँड ML. आणि अदर दॅन दॅट आय हॅव वर्कड since last 4 years in UPSC Academy from Shubhra Ranjan GS Core an academy, and now I am teaching you in Wisdom IS in collaboration with Shunya IS. Other than that, I have mentored more than 500 UPSC candidates in last 4 years. Okay, so today what we are going to study is science and technology. But before studying science and technology, we should get to know how should we approach to the subject. Okay, because if we don't know the direction to tackle the subject, we cannot we will just roam here and there in big ocean, right? ही एक्झाम क्रॅक करण्यासाठी आपल्याला दिशेची खूप गरज आहे. एक ओरिएंटेशनचं खूप महत्त्व आहे. तर आपण आज त्याच्यावरती स्पेसिफिकली लेक्चर घेतोय हे की कसं आपण पुढच्या एका वर्षामध्ये ह्या सब्जेक्टचं प्रिपरेशन करताना फॉर UPSC अँड MPSC 2025. MPSC 2025, because MPSC 2025 is also on the lines of the UPSC, right? Mains तर सेमच आहे. फॉर प्रिलिम्स थोडा अप्रोच चेंज होऊ शकतो, बट फॉर मेन्स इट्स हे सेमच आहे. बरोबर. तर आपल्याला हे बघायचं आहे. तर एखाद्या याचं प्रिपरेशन करताना म्हणजे आता एक्झामचं प्रिपरेशन करायचं UPSCचं, तर एक की काय जे आयोगाने आपल्याला दिलेलं आहे. आता आपण आयोगाचं प्रिपरेशन करणार आहे UPSC किंवा MPSC. आयोग आपल्याला काय देतं त्यांच्याकडून? 2 गोष्टी देतात. एक तर सिलेबस, एक तर PYQ. याच्यावरनं आपल्याला आयोगाची जी डिमांड आहे ती कळते. बरोबर. मग सिलेबस आणि PYQs हे आपण जर चाळले त्याच्यातनं आपल्याला कळेल की आयोगाची एक अपेक्षा काय आहे किंवा आपण अभ्यास करताना कशावरती फोकस केला पाहिजे, कसा अप्रोच असला पाहिजे. तर सिलेबस आणि PYQ आपण एक दिशादर्शक म्हणून समजू शकतो. तर प्रिलिम्समध्ये आयोगाने काय शब्द वापरला आहे? प्रिलिम्सच्या सिलेबसमध्ये फक्त जनरल सायन्स. म्हणजे याच्यामध्येच आयोग सांगताय की तुम्हाला जनरलिस्टिक ॲटिट्यूड ठेवायचा आहे. मोस्टली काय होतं, जे विद्यार्थी आर्ट्स बॅकग्राऊंडचे असतात, कॉमर्स बॅकग्राऊंडचे असतात किंवा एनी बॅकग्राऊंड अदर दॅन सायन्स बॅकग्राऊंड, दे हॅव सम न्यूनगंड, राईट? सेल्फ कॉन्फिडन्स नसतो त्यांना की आपल्याकडनं सायन्स अँड टेकचं प्रिपरेशन होईल, आणि तो सब्जेक्ट ते पूर्णपणे स्किप करतात. आणि ते स्किप करणं किती योग्य आहे हे पण आपण पुढे बघू, कारण की आयोग त्याच्यावरती खूप प्रश्न विचारतात. बरोबर. एक 10 to 15% क्वेश्चन्स हे आयोग सायन्स अँड टेकवरनं विचारतं फॉर प्रिलिम्स ॲटलिस्ट. अँड फॉर मेन्स it also constitute about 50 to 60 marks directly out of 250 question, 250 marks, right? And indirectly other all the descriptive pattern means मला तरी असं वाटतं की बाकीचे पण जे क्वेश्चन्स आहेत डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचे, ज्याच्यामध्ये थिंकिंग बेस्ड सगळे आपल्याला आन्सर रायटिंग असणार आहे. बरोबर. तर त्याच्यामध्ये सायन्स अँड टेकचा अप्रोच असणं इम्पॉर्टंट आहे आणि खूप सारे क्वेश्चन्स तिथून पण डिरेक्टली इन्स्पायर झालेले असतात. त्याच्यामुळे मोर दॅन 60 मार्क्स मेन्सला आहेत आणि 10 to 15% हे प्रिलिम्सला आहे. ओके. तर UPSC काय म्हणते की तुम्हाला जनरलिस्टिक अप्रोच पाहिजे. ठीक आहे. आणि जर त्यांनी मुख्य परीक्षेचा जर सिलेबस बघितला तर तो त्यांनी अगदी व्यवस्थित एलॉबरेट केलेला आहे. का? की डेव्हलपमेंट अँड देअर ॲप्लिकेशन इफेक्ट्स इन एव्हरीडे लाईफ. म्हणजे डे टू डे लाईफमध्ये ज्या गोष्टी होतात. बरोबर. डे टू डे लाईफमध्ये फॉर एक्झाम्पल आपण सकाळी येताना काय काय गोष्टी आपण एन्काउंटर करतो. एकतरी एक व्हेकल आपल्याला हवं असतं. बरोबर. व्हेकल जरी म्हटलं तरी त्या व्हेकलचं फ्यूल काय आहे, त्या व्हेकलने इमिशन होतंय, मग इमिशन रिडक्शनसाठी टेक्नॉलॉजीज कोणत्या आहेत. बरोबर. व्हेकलमध्ये आता फ्युएलमध्ये पेट्रोल झालं, डिझेल झालं, गॅस झालं, EV झालं आहेत. बरोबर. अजून काय काय
टेक्नॉलॉजीज नवीन येऊ शकतात आजच्या पेक्षा बेटर ट्रान्सपोर्टेशन करण्यासाठी. त्याच्यामध्ये आता हायड्रोजन एक फ्यूल आहे, बरोबर, हायड्रोजन फ्यूल झालं, अशा गोष्टी आहेत. त्यानंतर आपण इंडियन्सने काय अचिव्हमेंट केलेली आहे, इंडियन्स कुठे आहोत. फॉर एक्झाम्पल चंद्रयान 3 आता येणार आहे, मार्स येणार आहे. नॉट ओनली दॅट, पण सिन्स इंडिपेंडन्स ऑफ इंडिया म्हणजे पहिल्या आधीपासूनच CV रमण असतील किंवा घोष असतील, बरोबर, बोस असतील, यांनी काय काय चेंजेस केलेले आहेत. ठीक आहे, म्हणजे इंडियनायझेशन ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे इंडियन्सचं टेक्नॉलॉजीच्या डेव्हलपमेंटमध्ये काय इनपुट्स आहेत त्याचा पण एक आपल्याला स्टडी करायचा आहे. आणि तो आतापासून नाही तर आधीपासून. ठीक आहे, म्हणजे फ्रॉम द एन्शियंट पासून आपण एक आढावा घेणार आहोत आणि टिल द मॉडर्न डेज, बरोबर. त्यानंतर अवेअरनेस इन फील्ड ऑफ IT, स्पेस, कम्प्युटर्स, बायोटेक्नॉलॉजी, नॅनो टेक्नॉलॉजी आणि इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्सच्या रिलेटेड जे इश्यूज आहेत त्याबद्दल आयोग एक्सपेक्ट करते की आपल्याला माहिती पाहिजे. आणि यातनंच क्वेश्चन्स जे असतात इन्फ्लुएन्स होऊन हे ते प्रीलाही येतात मेन्ससोबतच. ओके, तर हा आपला सिलेबस आहे. मग आपण जर PYQ आणि सिलेबसचा जर अभ्यास केला तर त्याच्यातनं एक बेसिकली हे टॉपिक्स निघतात जे आपल्याला अभ्यास करायचे आहेत. बेसिक सायन्स, इमर्जिंग टेक्नॉलॉजीज, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, स्पेस टेक्नॉलॉजी, कम्प्युटर टेक्नॉलॉजी, रोबोटिक्स, नॅनो टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, राईट. आणि याच्यामधले रिसेंट डेव्हलपमेंट. पण आता हे प्रिपेअर करताना आपल्याला किती डेप्थ जायला पाहिजे आणि किती वरती करायला म्हणजे किती डेप्थ असायला पाहिजे आणि किती वर अभ्यास करायला पाहिजे हा पण एक स्टडी बघायला पाहिजे. आता हाऊ टू प्रिपेअर, व्हॉट टू फोकस अँड व्हॉट टू अवॉइड. फॉर एक्झाम्पल सध्याच्या काळात आत्ताच्या टाइमला काय आर्टिफिशियल इंटेलिजन्स खूप जोरात चालू आहे. सगळ्यांचं आयुष्य खूप इन्फ्लुएन्स झालं आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सने. इट इज लाईक इनएव्हिटेबल पार्ट, राईट. मग आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये जर आपण सायंटिफिक स्टडी करायला गेला तर UPSC कसे प्रश्न विचारणार. UPSC असं विचारणार आहे का बाबा मला सांग आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा पायथन लँग्वेज तुला माहिती पाहिजे. असे इंजिनिअरिंग बेस्डचे क्वेश्चन UPSC करते का, नाही. किंवा म्हणताय का तुला स्टॅटिस्टिक्स माहिती पाहिजे किंवा तो अल्गोरिदम माहिती पाहिजे, असं काही विचारते का UPSC, नाही, राईट. त्यानंतर UPSC असलं विचारते की तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जे कोड असतात ते कोड तुम्ही सांगा किंवा ते समेशन तुमचं पार्ट आहे का. हे इंजिनिअरिंग बेसिसचे किंवा इन डेप्थ क्वेश्चन UPSC विचारत नाही, पण तरीही मुलं घाबरतात प्रिपरेशन करायला. UPSC बघा काय विचारते. हा 2023 मेन्सचा प्रश्न आहे UPSCच्या GS पेपर 3 मध्ये आलेला आहे आणि हा 15 मार्काचा प्रश्न आहे. काय विचारलं UPSCने, इंट्रोड्यूस द कॉन्सेप्ट ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स. म्हणजे त्यांना तुम्हाला कॉन्सेप्ट काय माहिती आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स कसं बनतंय इन जनरल काय की ते मशीन बेस्ड लर्निंग आहे, बरोबर. त्याच्यामध्ये एक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा एक पार्ट आहे ज्याच्यामध्ये अल्गोरिदम्स, स्टॅटिस्टिक्स हे सगळं एकत्र करून AI हे बनवले जातात ज्याला खूप सारा डेटा प्रोव्हाइड केला जातो आणि देन त्या डेटाचं प्रोसेस करून ते एक अल्गोरिदम बनवून ते रिटर्न आन्सर करतं, बरोबर. मग त्यांना फक्त अपेक्षा आहे की तुम्हाला ती कॉन्सेप्ट माहिती पाहिजे की ते कसं बनतंय, राईट. लॅबमध्ये बनतंय, कम्प्युटरमध्ये बनतंय, कोणत्या डेटा ते यूज करतंय, डेटाच्या बेसवर ते बनतंय, बरोबर. ही कॉन्सेप्ट माहिती पाहिजे. त्यानंतर ते बनल्यानंतर काय काय सर्व्हिसेस प्रोव्हाइड करू शकतं, लाईक जसं की लँग्वेज बेस्ड आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे जिथे आपण सगळ्या लँग्वेजचा डेटा टेक्स्ट फॉर्ममध्ये डेटा त्यांना दिलेला आहे. तर टेक्स्ट फॉर्ममध्ये डेटा दिल्यामुळे काय होते की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये आपल्याला सर्व्हिस मिळते. त्याचं फॉर एक्झाम्पल आहे ChatGPT जी कम्प्लिटली टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये. आता गुगलने गुगलचं आलं ज्याच्यामध्ये नॉट ओनली टेक्स्ट बट इमेज अँड व्हिडिओज या फॉर्मॅटमध्ये पण आपल्याला सर्व्हिस मिळणार आहे. म्हणजे आपण जर त्यांना ते क्वेश्चन केले किंवा आपण त्या टाईमने इंटरॅक्शन सुरू केलं तर आपल्याला इमेज आणि व्हिडिओच्या फॉर्मॅटमध्ये पण आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स थ्रू हे येणार आहे, सर्व्हिस मिळणार आहे. सो ही कॉन्सेप्ट आपल्याला माहिती पाहिजे की याचा स्कोप किती आहे, कुठपर्यंत याचा यूज असू शकतो किंवा काय काय यामध्ये येऊ शकतं, राईट. दुसरं काय, हाऊ डज AI हेल्प्स इन क्लिनिकल डायग्नोसिस. म्हणजे UPSCची दुसरी अपेक्षा काय असते की आफ्टर दॅन कॉन्सेप्ट यू शुड नो व्हॉट इज द युटिलिटी,
व्हॉट इज द युटिलिटी, व्हॉट इज द बेनिफिट्स ऑफ इट, आणि एक स्पेसिफिक सेक्टर म्हणजे सेक्टर वाईज त्यांना युटिलिटी हवी असते, नॉट ओनली जनरल. मग त्याच्यामध्ये क्लिनिकल डायग्नोसिस म्हणजे मेडिकल सायन्स येऊ शकतं, त्यामध्ये हे येऊ शकतं आपलं ॲनिमल्स येऊ शकतात, ॲग्रिकल्चर येऊ शकतात, कॉमर्स येऊ शकतं, बरोबर. सो बेनिफिट्स हे अपेक्षित असतात AI म्हणजे UPSCला, की जी काय टेक्नॉलॉजी आली आहे त्याचे बेनिफिट्स काय, अलॉंग विथ द बेनिफिट्स त्याचे पोटेन्शियल थ्रेट्स काय असू शकतात हे पण UPSCला अपेक्षित असतं. म्हणजे हेल्प आणि बेनिफिट्स तर झालं, अलॉंग विथ दॅट थ्रेट और चॅलेंज. ते पण UPSCला अपेक्षित आहे. दुसरं काय, डू यू परसिव्ह एनी थ्रेट टू प्रायव्हसी ऑफ द इंडिव्हिज्युअल इन द यूज ऑफ AI इन हेल्थ केअर. आता आपण जसं म्हटलं की थ्रेट तर त्यांना एक्सपेक्टेड आहेच, पण त्यांनी स्पेसिफिकली सेक्टर पण टार्गेट केलंय की कोणत्या सेक्टरमध्ये काय इश्यूज बनू शकतात, म्हणजे असं त्यांना स्टडी हवाय, राईट. त्यांना इंजिनिअरिंग किंवा इन डेप्थ सायन्स स्टुडंटला जो स्टडी अपेक्षित असतो तसा स्टडीची त्यांना काय हे गरज वाटत नाही. इथपर्यंत कळालं. मग काय तर PhD रिक्वायर्ड आहे का? नाही. PhD काय, बॅचलर्स पण रिक्वायर्ड नाहीये, राईट. एक इन जनरल इश्यू बेस्ड डिस्कशन किंवा इश्यू बेस्ड जनरल अनालिसिस इम्पॉर्टंट आहे. दुसरं काय, अंडरस्टँड अँड एक्सप्रेस इन सिम्पल लँग्वेज. सिम्पल लँग्वेज का गरजेची आहे? कारण की जेव्हा आपण अधिकारी होतो तेव्हा आपण एका सायन्स किंवा एका लॅबमध्ये काम नाही करत, बरोबर. आपण कोणाशी डील करत असतो? सर्वसामान्य लोकांसोबत. सर्वसामान्य लोकांना कन्वे करण्यासाठी कोणती भाषा वापरली जाते? अगदी इलिटिस्ट इंग्लिश वापरली जाते का? नाही. साधारण भाषामध्ये. अक्षरशः जेव्हा आपलं सर्व्हिसमध्ये आपण जातो, आपलं जे केडर असतं त्या केडरचीच भाषा म्हणजे शिकावी लागते. नवीन जे काही केडर असतं ते शिकावं लागतं. त्यामुळे जेव्हा आपण आन्सर रायटिंग करत असतो तेव्हा ट्राय करायचं असतं की एक सिम्पल आणि लुसिड लँग्वेजमध्ये आन्सर्स लिहिणं गरजेचं आहे. म्हणजे UPSCला ते एक्सपेक्टेड आहे. UPSCला एक्सपेक्टेड आहे की तुम्ही किती चांगलं अनालिसिस केलं, देन तुम्ही किती चांगली इंग्लिश यूज केली, राईट. सो सिम्पल लँग्वेजमध्ये आपल्याला ते अंडरस्टँड करणं आणि ते एक्सप्रेस करणं जमलं पाहिजे. दुसरं काय, टेक्निकल लँग्वेज अवॉइड करायची, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी हवी आहे, प्लस त्या रिलेटेड जे फॅक्ट्स आहेत ते फॅक्ट्सची माहिती पाहिजे, ठीक आहे. आणि अशा टेक्नॉलॉजीजवरती जास्त UPSCचा फोकस असतो किंवा अशा गोष्टींवरती ज्यांचा सोसायटीवरती मोठ्या प्रमाणावरती परिणाम होणार असतो, ठीक आहे. जसं की आता मी AIचं सांगितलं, त्यानंतर EVजने काय होणार आहे, इलेक्ट्रिकल व्हेकल्स. इलेक्ट्रिक व्हेकलने काय होणार आहे, पोल्युशन कमी होणार आहे, म्हणजे ओव्हरऑल सोसायटीवरती त्याचा परिणाम आहे, राईट. त्यानंतर अजून एखादं उदाहरण तुमच्याकडनं येऊ शकतं. कोणतं उदाहरण असू शकतं? हो, दॅट इज AI. अजून 5G, 6G, बरोबर. 5G 6Gने आपण किती इझिली टेक्नॉलॉजी ऍक्सेस करतोय, ते आपलं डे टू डे लाईफ कसं बदलणार आहे, राईट. ह्या सगळ्या गोष्टी UPSC एक्सपेक्ट करते की आपल्याला यायला पाहिजे. सो प्रिलिम्सचा अप्रोच आपण बघूया. प्रिलिम्समध्ये काय असतं की PYQ जर आपण बघितले तर मोस्टली ब्रॉडली आपण ह्या 3 टाईपचे प्रश्न UPSC विचारत असते, ठीक आहे. त्यामध्ये काय एकतर कीवर्ड्स आणि टर्मिनॉलॉजीज, दुसरं कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग, आणि तिसरे असतात फॅक्ट बेस्ड क्वेश्चन. कीवर्ड्स आणि टर्मिनॉलॉजीज म्हणजे काय की UPSC एखादा टर्म देते, वर्ड देते जो न्यूजमध्ये असतो किंवा जो स्टडी रिलेटेड असतो, आणि आपल्याला विचारते की हे काय असू शकतं. दुसरं कॉन्सेप्ट म्हणजे काय की पुन्हा एखादी कॉन्सेप्ट देते, ती तुम्हाला किती समजली आहे, त्याचे काय ऍप्लिकेशन आहे हे UPSC विचारते. आणि फॅक्ट बेस्ड म्हणजे की फॅक्ट विचारतात. आपण एक्झाम्पल बघूया त्याचे काय. आता फॉर एक्झाम्पल कीवर्ड आणि टर्मिनॉलॉजी हा 2023चा प्रश्न प्रिलिम्सचा, ठीक आहे. यामध्ये काय, वॉल्बेचिया मेथड इज समटाइम्स टॉक अबाउट विथ रेफरन्स टू विच वन ऑफ द फॉलोइंग. माहिती आहे याचं उत्तर? वॉल्बेचिया मेथड. आता ही मेथड आहे, ही खूप न्यूजमध्ये होती. का? कारण की ती मॉस्किटोजमध्ये व्हायरल डिसीज आहेत ते स्प्रेड करण्यासाठी, म्हणजे ते स्प्रेड होतात तर ते कंट्रोल करण्यासाठी ती वापरली जाते, ठीक आहे. आता जो मॉस्किटो असतो आपला, तो काय करतो, तर फॉर एक्झाम्पल डेंग्यू व्हायरस आहे, डेंग्यू व्हायरस आहे, राईट.
आणि हा इन्फेक्टेड पर्सन आहे डेंग्यू व्हायरसने, हा त्याचा हात आहे. ओके, मॉस्किटोज काय करतात, समजा त्याने इथे बाईट केलं तर मॉस्किटोजच्या बॉडीमध्ये हा व्हायरस इन्सर्ट होतो, राईट. आणि त्यानंतर हा हेल्दी पर्सन आहे, ही इज व्हेरी हॅपी, राईट. पण हा मॉस्किटो आला आणि त्याने त्याला बाईट केलं, बाईट करताना त्याला व्हायरस दिला, राईट. सो काय इथे मॉस्किटो इज वर्क ॲज होस्ट, राईट. मॉस्किटो इज वर्क ॲज होस्ट. काय करतो तो की इकडून व्हायरसला घेतो आणि इथपर्यंत पोहोचवतो, राईट. सॉरी, तर इथे काय मॉस्किटो हा व्हायरसला ट्रान्समिट करण्यामध्ये हेल्प करतोय. नाही, होस्ट इज दिस. ओके, मॉस्किटो काय करतोय, ह्या व्हायरसला इथपर्यंत ट्रान्समिट करण्यासाठी मध्ये एक मीडियम बनतोय. मॉस्किटोमुळे डिसीज होतोय का? नाही, डिसीज आपल्याला या RNA मुळे होतोय, राईट. मग वॉल्बेसिया मेथडमध्ये काय होणार आहे की ह्या मेथडमध्ये ह्या मॉस्किटोजमध्ये आपण असे एक चेंजेस करणार, जसं की बॅक्टेरिया इन्सर्ट करणार वगैरे, की ज्याने इथे आधीच एक होस्ट, आधीच एक मटेरियल असेल किंवा आधीच एखादा बॅक्टेरिया त्याच्यामध्ये ग्रो करत असेल की याला ग्रो करायला चान्स मिळणार नाही, ठीक आहे. अँड देन दिस इवन दिस मॉस्किटो बाईट्स, यू विल नॉट बी एबल टू गेट इन्फेक्टेड बाय डेंग्यू व्हायरस. सो अशा प्रकारची चेंजेस आणण्यासाठी वॉल्बेसिया मेथडचं एक डिस्कशन चाललेलं होतं. इट वॉज इन न्यूज. त्यांना मेकॅनिझम मध्ये काहीच इंटरेस्ट नाही की काय कसं काय होतंय, पण तुम्हाला ऍटलिस्ट तो इश्यू माहिती पाहिजे की मॉस्किटोजमुळे काय होतात, तर व्हायरसेस स्प्रेड होतात, डिसीजेस स्प्रेड होतात, राईट. आणि मग आपण मॉस्किटोजला जर असं कंट्रोल केलं किंवा मॉस्किटोजमध्ये आपण अशी काही टेक्नॉलॉजी आणली की हे ट्रान्समिशन थांबेल, तर काय होऊ शकतं. अशा रिलेटेड हा क्वेश्चन होता, एकदम इन जनरल प्रश्न विचारलाय. पुढचा, एरियल मेटाजेनॉमिक्स बेस्ट रेफर टू विच ऑफ द फॉलोइंग सिच्युएशन. काय असू शकतं? एरियल मेटाजेनॉमिक्स रेफर टू विच ऑफ द फॉलोइंग सिच्युएशन. विचार करा. कलेक्टिंग DNA samples from air in habitat at one go, understanding the genetic makeups of avian habitat, airborne devices to collect blood samples from moving animals, sending drones to inaccessible areas to collect plant and animal samples from land surfaces and water bodies. You think D is the answer? Okay. इथे काय शब्द वापरलाय? एरियल. आता कॉन्सेप्ट तर आहे, कॉन्सेप्ट मी समजवतेच, पण स्टील इथे जर एरियल शब्द वापरलाय आणि डी मध्ये असं आहे की सेंडिंग ड्रोन्स टू इनॲक्सेसिबल एरियाज टू कलेक्ट प्लांट अँड ॲनिमल सॅम्पल फ्रॉम लँड सर्फेसेस अँड वॉटर बॉडीज, राईट. मग इथं एरियल कुठे दिसतंय का? मग डी कसं काय आन्सर आलंय? डी आन्सर नाहीये. युझिंग एअरबॉर्न डिव्हायसेस टू कलेक्ट ब्लड सॅम्पल्स फ्रॉम मुव्हिंग ॲनिमल्स. ठीक आहे, इथे काय लिहिलंय? जिनॉमिक्स, राईट. इथे लिहिलेलं काय? जिनॉमिक्स. आणि हे काय कलेक्ट करतायत? ब्लड सॅम्पल्स. दुसरं कुठून कलेक्ट करतायत? मुव्हिंग ॲनिमल्स. विल इट बी आन्सर? कारण की ते एरियल आहे. एरियल म्हणजे इट इज रिलेटेड टू एअर, बरोबर. दुसरं इट इज जिनॉमिक्स. साधा शब्द इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्स मध्ये काय असतं? स्टडी ऑफ इकॉनॉमी, राईट. पॉलिटिक्स त्याच्यामध्ये काय असतं? स्टडी ऑफ, बरोबर. मग जर जिनॉमिक्स मध्ये काय असणार आहे? स्टडी ऑफ आणि स्टडी येणार आहे, राईट, बरोबर. मग हे काय? युझिंग एअरबॉर्न डिव्हायसेस टू कलेक्ट ब्लड सॅम्पल्स फ्रॉम मुव्हिंग ॲनिमल्स. हे उत्तर असू शकतं का? डिव्हायसेस आहेत, पण ठीक आहे. हा एक हे बघू. अंडरस्टँडिंग द जेनेटिक मेकअप्स ऑफ एव्हियन स्पेसीज ऑफ अ हॅबिटॅट. हे एक असू शकतं, राईट.
की एव्हियन स्पेसिसशी रिलेटेड. आणि दुसरं काय, कलेक्टिंग DNA सॅम्पल्स फ्रॉम एअर इन हॅबिटॅट ॲट वन गो. याचं उत्तर सांगते, याचं उत्तर ए आहे. का? जिनॉमिक्स, मेटाजिनॉमिक्स ही फील्ड आहे इन जेनेटिक्स टू स्टडी द DNA और जिनॉम. ओके. आणि एरियल मेटाजिनॉमिक्स काय आहे, तर एरियल मेटाजिनॉमिक्समध्ये आपण DNA सॅम्पल्स कलेक्ट करतोय जे एअरमध्ये राहणारे हॅबिटॅट्स आहेत त्यांचं. आता इवन एव्हियन स्पेसिस जरीही एअरमध्ये असतील, स्टील एव्हियन स्पेसिस आर फॉर्म लाईक ॲनिमल्स अँड प्लांट्स, राईट. म्हणजे ते प्लांट आणि ॲनिमलचं पार्ट येतं. आणि हे स्पेसिफिकली त्यांना एअरमध्ये जे असणारे पार्टिकल्स आहेत, एरोझोल्स आहेत, त्यातनं DNA सॅम्पल घ्यायचा होता. का? बिकॉज ऑफ इन रिसेंट कोणती गोष्ट खूप बॅडली अफेक्ट झालेली आहे, COVID-19 पॅन्डेमिक, राईट. तो COVID-19 पॅन्डेमिक जो व्हायरल डिसीज आहे तो कसा स्प्रेड होतोय, व्हायरसेस किंवा व्हायरल कसं स्प्रेड होतंय, थ्रू एअर पार्टिकल्स लाईक एरोझॉल्स. म्हणजे टच करणं हे ते तर आहे, पण एरोझॉल्स इज ऑल्सो मेजर पार्ट टू ट्रान्समिट दी डिसीज, राईट. त्याच्याशी रिलेटेड ही न्यूजमध्ये होती, ही टर्मिनॉलॉजी न्यूजमध्ये होती, राईट. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, न्यूजपेपर्स किंवा डे टू डे लाईफ करंटमध्ये ज्या गोष्टी घडतात फक्त त्याच्यावर एक फोकस ठेवायचा. आता हा पुढचा प्रश्न घेऊ. आता हा कॉन्सेप्च्युअल बेस्ड प्रश्न. आता आपण दोन काय पाहिलं, टर्मिनॉलॉजी बेस्ड प्रश्न. आता कॉन्सेप्च्युअल बेस्ड प्रश्न. डिटेक्शन ऑफ कार क्रॅश कोलिजन विच रिझल्ट्स इन डिप्लॉयमेंट ऑफ एअरबॅग्स ऑलमोस्ट इन्स्टंटली. कार आपली चालत असते, काहीतरी मध्ये आलं तर आपण ती कारची जी धडकलो म्हणजे जी स्पीड आहे ती स्पीड जोरात येत होतो आणि ती अचानक थांबली, राईट. तर काय होतं, एअरबॅग्स बाहेर येतात. हे फेनॉमिनॉन माहिती जनरल आहे, आपण जेव्हा कधी कारमध्ये ट्रॅव्हल करतो तेव्हा. डिटेक्शन ऑफ ॲक्सिडेंटल फ्री फॉल ऑफ लॅपटॉप टुवर्ड्स ग्राउंड विच रिझल्ट्स इन इमिडिएट टर्निंग ऑफ द हार्ड ड्राईव्ह. आता फॉर एक्झाम्पल हा लॅपटॉप आहे, लॅपटॉप आपण असा खाली आपला जातोय आणि तो फॉल फ्री होतोय, म्हणजे त्याला एक स्पीड आलाय, तर इमिडिएटली काय होतात, हार्ड ड्राईव्ह टर्न ऑफ होतात. का टर्न ऑफ होतात? बिकॉज हार्ड ड्राईव्ह जर ऑन असेल आणि ती डॅमेज झाली तर आपला सगळा डेटा लॉस होऊ शकतो. टू सेव्ह अवर डेटा हार्ड ड्राईव्ह टर्न ऑफ होत नाही. हा एक फेनॉमिनॉन आहे. आणि दुसरं काय की सिम्पल आपण जेव्हा स्मार्टफोन टिल्ट करतो तेव्हा पोर्ट्रेटचा लँडस्केपचा पोर्ट्रेट मोड चेंज होत राहतो ऑटोमॅटिकली, राईट. ते एक आहे. तर हाऊ मेनी ऑफ द अबोव ॲक्शन्स इज द फंक्शन ऑफ ॲक्सेलरोमीटर रिक्वायर्ड. कोणत्या कोणत्या याच्यामध्ये ॲक्सेलरोमीटरचं काम येऊ शकतं, हा क्वेश्चन. ओनली वन. थर्ड इज आपण जेव्हा स्मार्टफोन चेंज करतो, स्मार्टफोन टिल्ट करतो तेव्हा, स्मार्टफोन जेव्हा टिल्ट करतो तेव्हा आपला लँडस्केप मोड असतो. आपण टिल्ट केला की पुन्हा आपोआपच जे चित्र आपलं उभं दिसत असतं ते आडवं होतं. यूट्यूब फॉर एक्झाम्पल, राईट. यू आर वॉचिंग यूट्यूब अँड इफ यू टिल्ट इट विल गेट लँडस्केप ऑटोमॅटिकली. सो ह्या सगळ्यांमध्ये ॲक्सेलरोमीटरचं काम कुठे कुठे असू शकतं. आता हा क्वेश्चन टॅकल करायला सगळ्यात पहिले तर ॲक्सेलरोमीटरची कॉन्सेप्ट माहिती पाहिजे, जी खूप बेसिक आहे, NCERT मध्ये दिलेली आहे, राईट. आणि त्या बेसिक कॉन्सेप्टच्या बेसिसवर आज आपण डे टू डे गोष्टींमध्ये ती डील करतोय. ॲक्सेलरोमीटर म्हणजे काय असतं, ॲक्सेलरेशन म्हणजे काय असतं, जेव्हा आपण स्पीडचा रिलेटिव्ह चेंज झाला की ते काउंट करतो, राईट. आणि त्याला आपण जर एक प्रॉम्प्ट दिली त्याच्यासोबत की जर इतक्या लेवलपर्यंत स्पीड चेंज होतोय किंवा अशा डायरेक्शनमध्ये स्पीड चेंज होतोय तर हे काम हे फंक्शन्स प्ले झाले पाहिजे. टेक्नॉलॉजीने आपण जर त्याच्यासोबत जर कनेक्ट केलं तर हे 3 गोष्टी येतील. म्हणजे 3 गोष्टी म्हणजे कोणतीही गोष्ट आपण प्ले करू शकतो. जसं की खूप जोरात कोणीतरी धावत आलं तर ह्या स्पीडपर्यंत टच झालं तर समजा दिस डिव्हाइस शुड ऑन, बल्ब शुड ऑन, AC शुड ऑफ, डोर शुड ओपन, डोर शुड शट, राईट. अशा गोष्टी आपण जेव्हा स्पीडशी रिलेटेड प्रॉम्प्ट देतो तेव्हा ॲक्सेलरोमीटर कामात येतं. आता ह्या सगळ्यांमध्ये स्पीडचं काम आहे ना कुठे ना कुठे, बरोबर. इथे तर आहेच, म्हणजे कार तर जोरात चालते.
लॅपटॉप आपल्याला कळत नाहीये कारण की आपण कारशी डायरेक्ट कोरिलेट करतो, पण लॅपटॉपमध्ये पण तेच आहे की ती ग्रॅव्हिटीच्या थ्रू ग्रॅव्हिटीकडे जाते, राईट. तिसरं काय, डिटेक्शन ऑफ स्मार्टफोन, त्याच्यात पण एक स्पीड आहे कारण की ते एक डिस्टन्स कव्हर करते, राईट. सो ऑल ऑफ द अबोव त्याचा आन्सर येईल, ऑल ऑफ द 3. म्हणजे हा कॉन्सेप्ट बेस्ड प्रश्न, म्हणजे युपीएससीने आपल्याला स्टडी नाही करायचं आहे आता. खरं तर आता तर आपण फक्त प्रश्न कसे विचारतायत युपीएससी ते बघतोय, पण हे कळालं युपीएससी कशा प्रकारे टार्गेट करताय, राईट. आता हा फॅक्ट बेस्ड क्वेश्चन आहे, सिम्पल फॅक्ट आहे की सॅटेलाइट नॅव्हिगेशन सिस्टीम कोणत्या कंट्रीमध्ये आहे, राईट. आपल्याला माहिती आहे IRNSS आपण स्वतःचं इन्स्टॉल केले, इंडियनायझेशन ऑफ जो आपण टॉपिक पाहिला, राईट. आपल्या स्वतःच आपण घेतल्या, आधी आपण GPS यूज करायचो, आता आपण GPS स्वतःच बनवलेलं आहे, IRNSS नॅव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम. मग हे इतकं न्यूजमध्ये होतं, मग तिथे एक्झाम्पल असायची की आपल्यासोबत अजून कोणत्या कंट्रीज आहेत, EU झालं, USA झालं, रशिया झालं, राईट. सो त्याच्याशी रिलेटेड हा क्वेश्चन होता. तो जो आपण ते रीड करताना असे फॅक्ट्स आपल्याला पाठ करणं किंवा लक्षात ठेवणं गरजेचं असतं. तर आता आपण ओव्हरऑल प्रिलिम्समध्ये या सब्जेक्टचं वेटेज किती बघूया. मागच्या 10 वर्षामध्ये more than 15 questions, more than 10 to 15 questions, around 10 to 15 questions विचारले जात आहेत, डायरेक्टली और इनडायरेक्टली. पुन्हा यातनंच एन्व्हायरमेंटचे क्वेश्चन्स असतात, ते पण इन्स्पायर होतात, राईट. ठीक आहे, तुम्ही लोक लेट झालेत, तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू देते मी, काय काय आपण आतापर्यंत डिस्कस केलंय. आपण आज काय करतोय, सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं अप्रोचचं सेशन बघतोय, ठीक आहे. तर त्यामध्ये एक अप्रोच कसा असू शकतो प्रिपरेशनसाठी, त्याच्यावरती आहे की आपल्याला वर्षभर UPSC आणि MPSC 2025चं प्रिपरेशन करायचं आहे, राईट. तर त्यासाठी सायन्स अँड टेक ह्या विषयाला, मी तुमची सायन्स अँड टेकची फॅकल्टी राहणार आहे, या विषयाला आपण कसं अप्रोच करायचं याच्याशी रिलेटेड आपलं डिस्कशन आहे. तर पहिले तर काय की आयोग आपल्याला काय देतो, सिलेबस आणि PYQ, राईट. सिलेबस आणि PYQ ला पकडून आपण स्टडी करायचं आहे. मग सिलेबस आयोगाने काय दिलं, एक तर जनरल सायन्स आणि दुसरं मेन्समध्ये हे टॉपिक दिलेले, राईट. तर ह्या टॉपिकमध्ये काय की इन जनरल ॲटिट्यूड आयोगाला अपेक्षित आहे, त्याच्यावरून आपण हे टॉपिक्स काढले की हे टॉपिक्स आपल्याला स्टडी करायचे. आणि अप्रोच कसा असला पाहिजे त्यासाठी एक एक्झाम्पल दिले की जसं की AI वरती आपल्याला अल्गोरिदम, स्टॅटिस्टिक्स, आपली लँग्वेज काय असू शकते, फॉर्म्युलाच काय ते विचारणार नाही, मीनचा फॉर्म्युला काय आणि डेव्हिएशनचा फॉर्म्युला काय, प्रोबॅबिलिटी, हे UPSC विचारणार नाही. UPSCने काय विचारलंय, इंट्रोड्यूस द कॉन्सेप्ट, किंवा MPSC उद्या तुमचं MPSCचा जो काही अप्रोच असणार आहे, इंट्रोड्यूस द कॉन्सेप्ट ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स, हाऊ डज AI हेल्प इन क्लिनिकल डायग्नोसिस, आणि डू यू परसिव्ह एनी थ्रेट टू प्रायव्हसी ऑफ इंडिव्हिज्युअल इन यूज ऑफ AI इन द हेल्थ केअर. म्हणजे यात UPSCला काय अपेक्षित आहे की तुम्हाला कॉन्सेप्ट माहिती पाहिजे AIची. दुसरं UPSCला अपेक्षित आहे की त्याचे फायदे काय असू शकतात, त्याचे थ्रेट्स काय असू शकतात, आणि स्पेसिफिकली वेगळ्या वेगळ्या सेक्टर्समध्ये त्याचा इम्पॅक्ट काय असू शकतो हे आपण बघितलं, बरोबर. त्यानंतर हाऊ टू प्रिपेअर, म्हणजे हेच की PhD रिक्वायर्ड नाही आहे, तुम्हाला सिम्पल लँग्वेजमध्ये एक्सप्रेस करायला शिकायला हवं. त्यानंतर टेक्निकल लँग्वेज वापरायची गरज नाही आहे, आणि कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी हवी. त्यातल्या त्यात तुम्हाला फोकस करायचा आहे की अशा टेक्नॉलॉजीजवरती ज्यांचा वाईडस्प्रेड सोसायटीवरती इम्पॅक्ट होणार आहे, ठीक आहे. जसं की फॉर एक्झाम्पल्स आम्ही डिस्कस केलं, काय काय असू शकतं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण बोललो, ChatGPT आलेला आहे, राईट, चॅटबोट्स आलेले आहेत. त्यानंतर फ्युअलमध्ये आपण बोललो EVs आलेले आहेत, राईट. त्यानंतर आपण अजून काय कोणतं डिस्कशन केलं होतं, 5G,
6G, राईट. हे कसं आपण डे टू डे लाईफमध्ये हे यूज करतो. आता प्रिलिम्ससाठी आपण स्पेसिफिकली बघणार आहे, राईट. तर प्रिलिम्समध्ये काय आहे की म्हणजे प्रिलिम्सचं जर आपण क्लासिफिकेशन केलं एक प्रश्नांचं, तर ते कसे प्रश्न आहेत, एक प्रेडिक्शन बेस्ड, एक कॉन्सेप्च्युअल बेस्ड, दुसरं टर्मिनॉलॉजी आणि कीवर्ड्स बेस्ड, आणि तिसरं काय आहे, फॅक्ट्स बेस्ड क्वेश्चन्स आहेत. त्यानंतर फॉर एक्झाम्पल आपण दिलं होतं, आता ही कीवर्ड न्यूजमध्ये होती, ठीक आहे, वॉल्बेसिया मेथड, ठीक आहे. याच्यामध्ये काय, कंट्रोलिंग व्हायरल डिसीज स्प्रेड बाय द मॉस्किटोज. याचं हे आन्सर आहे का, कारण की ही मेथड न्यूजमध्ये कंटिन्युअसली आलेली बिकॉज ऑफ व्हायरल डिसीजेस आर गेट स्प्रेड बाय द मॉस्किटोज, आणि आपण ते कसं कंट्रोल करू शकतो, या रिलेटेड आर्टिकल्स होते. सो ही की टर्म आहे, आणि UPSCने त्याचं नॉर्मल एक्सप्लेनेशन विचारले की कशाशी रिलेटेड ते विचारलं. दुसरं काय, मेटाजिनॉमिक्स, एरियल मेटाजिनॉमिक्स, याच्या रिलेटेड पण आम्ही डिस्कशन केलं की DNA सॅम्पल्स जे असतात एअर इन हॅबिटॅटमध्ये, ते कलेक्ट करायचं आणि त्याचा स्टडी करायच्या एका काय म्हणतात फील्डला एरियल मेटाजिनॉमिक्स म्हणतात, बरोबर. मग एरियल मेटाजिनॉमिक्सचा स्टडी का करायचा हे का न्यूजमध्ये होतं, बिकॉज COVID-19 एरोझोल्स थ्रू स्प्रेड होतो, राईट, किंवा मेनी व्हायरल डिसीज कॅन स्प्रेड थ्रू एरोझोल्स, राईट. त्यामुळे हे न्यूजमध्ये होतं, त्याच्यामुळे हा प्रश्न UPSCने विचारला. हेच कॉन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन. ॲक्सेलरोमीटर एक कॉन्सेप्ट आहे, सिम्पल रिलेटिव्ह स्पीडची ती कॉन्सेप्ट आहे की स्पीडमध्ये जसं चेंजेस झाले ते एक ॲक्सेलरोमीटर स्टडी करत असतं. आणि आपण जर असं फिक्स केलं की ह्या स्पीडमध्ये इतक्या लेवलला चेंजेस झाले तर ही ॲक्शन स्टार्ट व्हायला पाहिजे, बरोबर. असं जर आपण एक डिव्हाइस बनवलं तर त्याचे ॲप्लिकेशन हे तिघं असू शकतात. काय काय की कार क्रॅश झाल्यावरती एअरबॅग्स ओपन होणं, त्या पुढचं काय, डिटेक्शन ऑफ ॲक्सिडेंटल फ्री फॉल ऑफ लॅपटॉप फ्रीली फॉल होतोय आणि ते डिटेक्ट होते तर हार्ड ड्राईव्ह आपोआपच बंद होते, सो दॅट तुमचा डेटा हा सेव्ह व्हायला पाहिजे, बरोबर, हार्ड ड्राईव्ह क्रॅश नको व्हायला. थर्ड काय की आपण मोबाईल जो असतो जेव्हा आपला असा चालू असतो एका स्पीडमध्ये असतो, इनर्शियामध्ये असतो, पण जेव्हा आपण तो आडवा करतो तेव्हा त्याला एक डिस्टन्स तो कव्हर करतो, एक स्पीडमध्ये ते डिस्टन्स कव्हर करतं, राईट. काय होतो, मोबाईल आपोआपच लँडस्केप मोडमध्ये चेंज होतो. म्हणजे तिघं पण ॲप्लिकेशन आहेत ना. म्हणजे आयोगाला काय अपेक्षित आहे की तुम्हाला ते कॉन्सेप्ट माहिती पाहिजे, कॉन्सेप्च्युअल लेवलवरती अंडरस्टँडिंग पाहिजे, ठीक आहे. आतापर्यंत काय डाऊट, हो, ॲक्सेलरेशन जे होतं ते, हो, नाही न्यूजमध्ये जरी नसेल पण जर NCERT मध्ये आहे, राईट, तरी तुम्हाला ते माहिती पाहिजे, ओके. आता ही बेसिक NCERT टर्मिनॉलॉजी फिजिक्समधली ॲक्सेलरेशन म्हणून. हा फॅक्ट बेस्ड क्वेश्चन आहे, म्हणजे जे न्यूजमध्ये असतं UPSCला त्याच्याशी रिलेटेड पण फॅक्ट्स विचारतात, किंवा नॉट स्पेसिफिकली इन न्यूज बट ओव्हरऑल PYQमध्ये आलेला आहे किंवा सिलेबसमध्ये आलेला आहे, त्या रिलेटेड जरी असेल. आता IRNSS हे सिन्स लास्ट 10 years IRNSS इट इज इन द PYQ, ओके, की UPSC त्याच्यावर याच्या आधी प्रश्न विचारले. मग IRNSS कशामध्ये असतात, म्हणजे कोणत्या कोणत्या कंट्रीमध्ये आहे, एकदम सिम्पल प्रश्न होता. त्याचं आन्सर काय होतं, जपान. इथपर्यंत कळालं तर आपण पुढचं लेक्चर स्टार्ट करू. तर वेटेज काय असू शकते सब्जेक्ट्सचं प्रिलिम्समध्ये, तर ओव्हर द 10 years तुम्ही बघू शकता अराउंड 15% क्वेश्चन्स हे सायन्स अँड टेकचे येत आहेत. आणि आपला कट ऑफ किती असतो, कट ऑफ कोणी सांगेल मला, 23चा कट ऑफ किती आहे, 75 मार्क्स, ओके. आणि सायन्स अँड टेक कॉन्सेप्ट ऑलमोस्ट 30 मार्क्स, राईट. त्यानंतर 2022चा कट ऑफ किती, अराउंड 88, राईट, 80 to 90. And in 80 to 90 more than 30 or around 30 marks is for science and tech, okay. आता सायन्स अँड टेक म्हणजे किती इनएव्हिटेबल आहे यू कॅन अंडरस्टँड. इवन एन्व्हायरमेंटचे जे क्वेश्चन्स असतात तेही कुठेतरी तुमच्या जेव्हा सायन्स अँड टेकच्या बायोलॉजीच्या कॉन्सेप्ट्स क्लिअर होतात तेव्हाच तेही क्वेश्चन टॅकल होतात आपले. सो सायन्स अँड टेक इट्स नॉट अवॉइडेबल पार्ट.
राईट. वी शुड स्टडी अबाउट इट. आता हे प्रिलिम्सचं टॉपिक वाईज वेटेज आहे मागच्या 7-8 वर्षांपासूनचं. ओके. मागच्या 7 वर्षांचं प्रिलिम्सचं टॉपिक वाईज डिस्ट्रीब्युशन आहे. बायोटेक्नॉलॉजीवरती सगळ्यात जास्त प्रश्न आहेत प्रिलिम्सला. मेन्सला भले येत नसतील पण प्रिलिम्सला बायोटेक्नॉलॉजीवरती सगळ्यात जास्त प्रश्न येतात. स्पेस टेक्नॉलॉजी, त्यानंतर इमर्जिंग टेक्नॉलॉजीज, करंट अफेअर्स, एनर्जी, मटेरियल सायन्स, हे काही टॉपिक्स आहेत. पण मेजर जे आहे ते बायोटेक्नॉलॉजी, नॅनो टेक्नॉलॉजी आणि करंट अफेअर्स, स्पेस टेक्नॉलॉजी आणि करंटमध्ये ज्या गोष्टी आहेत याच्याशी रिलेटेड हे येत असतं. ओके. आता आपण एक बघूया की PYQsला पकडून आपण कसं आन्सर, कसे टॉपिक्स किंवा कसे आपलं स्टडी मटेरियल कलेक्ट करू शकतो किंवा आपल्याला काय स्टडी करायचं ते आपण एक बघू शकतो. आता हा प्रश्न आहे. हा प्रश्न तसा तर एन्व्हायरमेंटचा आहे पण तरीही आपण एक प्रश्नांना गो थ्रू करूया. विथ रेफरन्स टू द रोल ऑफ बायोफिल्टर्स. आता बायोफिल्टर्स बद्दल तुम्हाला माहिती आहे काही? नाही. पण बायो आणि फिल्टर हे 2 वर्ड्स वापरलेले आहेत. राईट. तर बायो आणि फिल्टरमध्ये एक कळतंय की फिल्टर म्हणजे काय असतं, काहीतरी फिल्टर आउट करणं, म्हणजे पोल्युशन कमी करण्यासाठी असेल, अननेसेसरी मटेरियल साईडला करण्यासाठी असेल. बायो म्हणजे काय असणार आहे, बायोलॉजिकली काहीतरी यूज केलेलं आहे. इन रिसर्क्युलेटिंग ॲक्वाकल्चर सिस्टीम, म्हणजे बायोफिल्टर कुठे वापरता येते आता ॲक्वाकल्चर सिस्टीममध्ये, म्हणजे पाण्याच्या सिस्टीममध्ये. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. ठीक आहे. बायोफिल्टर्स प्रोव्हाइड द वेस्ट ट्रीटमेंट बाय रिमूव्हिंग अनइटन फिश फीड. हे स्टेटमेंट काय आहे? बायोफिल्टर्स प्रोव्हाइड वेस्ट ट्रीटमेंट, म्हणजे ते फिल्टर आउट करणारे वेस्टला, बाय रिमूव्हिंग अनइटन फिश फीड. म्हणजे हे स्टेटमेंट बरोबर वाटतंय. राईट. बायोफिल्टर्स कन्वर्ट अमोनिया प्रेझेंट इन फिश वेस्ट टू नायट्रेट. ठीक आहे. ते बायोफिल्टरमध्ये जो अमोनिया आहे त्याला आपण नायट्रेटमध्ये कन्वर्ट करणार, कारण की अमोनियाने काय होतं, इट इज नायट्रेट इज इझी टू कलेक्ट फ्रॉम एनी सिस्टीम बिकॉज इट सॉलिडिफाईज, राईट, दॅन अमोनिया. अमोनिया इज मोर सोल्युबल, राईट. तर बायोफिल्टर्स त्याला नायट्रेटमध्ये कन्वर्ट करेल सो दॅट आपण ते कलेक्ट करू शकू. हे स्टेटमेंट आहे. हे तुम्हाला काय वाटतं? बरोबर वाटतंय? इन जनरल बायोफिल्टर्सचं आपण असं ॲप्लिकेशन करू शकतो. थर्ड काय, बायोफिल्टर्स इन्क्रीज फॉस्फरस ॲज न्यूट्रिएंट फॉर फिश इन वॉटर. राईट. आता फॉस्फरसचं जर प्रमाण वाढलं ॲज अ न्यूट्रिएंट इन वॉटरमध्ये, तर एक एकदम सिम्पल टॉपिक आहे युट्रोफिकेशन, जो आपल्या NCERT मध्ये दिलेला आहे, जो वॉटरच्या पोल्युशनशी रिलेटेड आहे. वॉटर पोल्युशनशी रिलेटेड युट्रोफिकेशन म्हणजे काय की झाडांच्या पानाच्या ग्रोथसाठी काय हवं असतं? न्यूट्रिएंट्स हवे असतात. जेवढे न्यूट्रिएंट्स वॉटरमध्ये प्रेझेंट असतील तेवढी पानवेलीची जी ग्रोथ असते ती काय होते? वाढते. बरोबर. हे सिम्पल आहे. आणि त्यानंतर मग ते सगळं वॉटर सरफेस कव्हर करतं आणि खाली जे पाणी असतं, म्हणजे खाली जो पाणी असतं त्या पाण्यापर्यंत एकतर म्हणजे सनलाईट पोचत नाही, त्यामुळे काही प्राणी मरतात. राईट. ते खाली जातात. खाली जाताना ते कुजण्यासाठी त्याला एरोबिक रेस्पिरेशन यूज केलं जातं, त्याच्यामुळे ऑक्सिजनही कमी होतो, त्याने अजून प्राणी मरतात. राईट. सो दिस, आणि वरती याची ग्रोथ वाढत जाते बिकॉज न्यूट्रिएंट्स वाढलेले आहेत. राईट. सिम्पल असं एक फेनॉमेनन आपण तो स्टडी करणार आहोत इन लेक्चर सिरीज. दिस इज जस्ट फॉर ओरिएंटेशन. तर यामध्ये काय होतं की फॉस्फरस आणि बाकी न्यूट्रिएंट्सचं प्रमाण वाढलं म्हणून जे ॲक्वाकल्चर आहे हे डिस्टर्ब होतं. तर बायो फिल्टरचा त्याच्यासाठी वापर केला जाईल का? नाही. म्हणजे हे नाही. ओनली टू याचा आन्सर आहे. म्हणजे कळतंय यातनं आपल्याला काय स्टडी करायचं? बायोफिल्टर्स, अमोनिया नायट्रेट याच्यावरही UPSCने प्रश्न विचारला आहे, आणि फॉस्फरस किंवा युट्रोफिकेशन याच्यावरही UPSCने प्रश्न विचारलेला आहे. राईट. सेम इकडे आता हा एक क्वेश्चन आहे, याच्यामधनं पण असे काय काय टॉपिक आपण काढू शकतो. बॅलिस्टिक मिसाइल्स इज जेट प्रोपेल्ड सबसोनिक स्पीड आर जेट प्रोपेल्ड at subsonic speed throughout their flight, while cruise missiles are rocket powered only in initial phase of flight. आता यातनं टॉपिक म्हणजे प्रश्नाचं उत्तर तर जाऊ द्या, कारण की आपण अजून स्टडी केलेला नाहीये, आपण पुढे शिकणार आहोत. पण यातनं टॉपिक काय असू शकतात? UPSC काय विचारते?
एक तर बॅलिस्टिक मिसाईल बद्दल विचारते, बरोबर. दुसरं जेट प्रोपेल्ड आहे की नाही ते विचारते. त्यानंतर त्याचा स्पीड किती आहे, सबसोनिक सुपरसोनिक, हे टॉपिक आपल्याला बघायचे. त्यानंतर क्रूज मिसाईल काय आहे ते विचारते. रॉकेट प्रोपेल्ड काय असतं ते विचारते. एक त्यांनी प्रश्न वापरलाय की थ्रू आउट देअर फ्लाइट्स त्यांना प्रोपेल्ड केलं जातं. मग हा पण एक कॉन्सेप्ट आहे. एक फक्त इनिशियल फेजवरती पण प्रोपेल्ड केलं जातं आणि त्यानंतर रॉकेट त्याची स्पीड पकडते आणि आपोआप ट्रॅजेक्टरीला हिट करते त्याचा एक पाथ फॉलो करून. आणि दुसरं असं असतं की थ्रू आउट, जसं की एरोप्लेन्स किंवा रॉकेट्स कसे असतात की एरोप्लेन्सला स्पेसिफिकली की ते असे थ्रू आउट द फ्लाईट त्यांना आपण प्रोपेल्ड केलेलं असतं बाय फ्युएल अँड बाय डायरेक्शन. अग्नी 5 इज अ medium range supersonic cruise missile while BrahMos is solid fuel intercontinental ballistic missile. आता याच्यामध्ये काय की जे इंडियन डेव्हलपमेंट आहेत मिसाईल्सचे त्यांचं कॅरेक्टरिस्टिक्स त्यांनी विचारले आणि त्यामध्ये पुन्हा इंटरकंटिनेंटल म्हणजे काय हे माहिती पाहिजे, बरोबर. क्रूज मिसाईल्स म्हणजे काय ते माहिती पाहिजे. मग ओव्हरऑल आपण असे टॉपिक बनवू शकतो की यातनं युट्रोफिकेशन विचारलं आहे, यातनं हे एवढे टॉपिक्स आपल्याला स्टडी करायचे आहे, बरोबर. त्यानंतर टॉपिक्स टू स्टडी म्हणजे मी असंच सगळ्या सिलेबसचा आणि PYQचा स्टडी करून बायोटेक्नॉलॉजी हे टॉपिक्स काढलेले आहेत. हे फॉलोइंग टॉपिक्स: पॉलिमरेज चेन रिॲक्शन, जीन थेरपी, इम्युनोथेरपी, बायोरेमेडिएशन, टार्गेटेड ड्रग डिलिव्हरी, मॉलिक्युलर डायग्नोसिस, प्रोन्युक्लियर ट्रान्सफर, स्पिंडलर ट्रान्सफर, ठीक आहे, बायोरॉक टेक्नॉलॉजी अँड मेनी मोर. तर ह्या सगळ्यांचं आपल्याला पुढच्या लेक्चर सिरीजमध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे. आजचं सेशन हे फक्त ओरिएंटेशन आहे की कसं आपल्याला अप्रोच करायचं आहे, काय आपल्याला टार्गेट करायचं आहे. पण याचा स्पेसिफिकली कॉन्सेप्च्युअल स्टडी आपल्या सबसिक्वेंट लेक्चर्समध्ये असतील. आता पुढे आहे मेन्ससाठी. UPSC मेन्सला कसे प्रश्न विचारतं आणि UPSCचे जे मेन्सचे प्रश्न आहेत ना तेच MPSC राज्यसेवेलाही येतात आता, राईट. MPSC राज्यसेवा UPSC सारखीच डिस्क्रिप्टिव्ह झालेली. तर ओव्हरऑल आपण एक MPSCचा अजून एकही पेपर झालेला नाही म्हणून सध्या UPSCवरच फोकस आपण करतोय, त्याच रिलेटेड बोलतोय. पण हे सगळं MPSCच्या राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेसाठी तेवढेच रिलेव्हंट आहे, ठीक आहे. तर हे बघा, हे मार्क्स डिस्ट्रीब्युशन 50 to 60 मार्क्स तर UPSCच्या GS3 पेपरमध्ये डायरेक्टली प्रश्न येतात. पण मोर दॅन 60 to 50 आय कॅन टेल यू अनदर क्वेश्चन्स आर ऑल्सो इन्स्पायर्ड फ्रॉम दी सेम टॉपिक. फॉर एक्झाम्पल एन्व्हायरमेंटचे, हेल्थ केअरचे, ॲग्रिकल्चरचे, आपण पुढे त्याचे एक्झाम्पल्स बघणार आहोत. आता हे टॉपिक्स आहेत, त्या टॉपिक वाईज एक डिस्ट्रीब्युशन आपण बघू शकतो जे मेन्सच्या मागच्या 10 वर्षामध्ये बघितलेले आहेत की सगळ्यात जास्त प्रश्न हे फर्स्ट एव्हरीडे लाईफमध्ये ज्या टेक्नॉलॉजीज आलेल्या आहेत त्याच्यावरती आले. त्यानंतर सायन्स अँड टेकचं इंडियनायझेशन, स्पेस टेक्नॉलॉजी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, रोबोटिक्स, नॅनो टेक्नॉलॉजी, याच्यावरती UPSCचा जास्त फोकस राहिलेला आहे. बायोटेक्नॉलॉजी, राईट. आणि सध्या एनर्जीवरतीही खूप फोकस झालेला आहे UPSCचा. मागच्या 2-3 वर्षांपासून त्याच्यावर जास्त प्रश्न आलेले आहेत. बिकॉज कार्बन इमिशन इज क्लायमेट चेंज अँड कार्बन इमिशन इज अ मेजर हर्डल फॉर अस नाव, राईट. त्यामुळे आता जसं हीट वेव्ज आल्या, आपले टेम्परेचर कुठपर्यंत गेले, 43-45 डिग्रीपर्यंत गेले. सगळ्यांना किती त्रास झालाय त्या गोष्टीचा. त्याने काय होतंय, हे क्लायमेट चेंजमुळे होते. मग क्लायमेट चेंज कशामुळे होतोय, कार्बन इमिशनमुळे होते. मग कार्बन इमिशन कशामुळे होतंय, व्हेकल्स, कंपनीजमध्ये जे कोल कंबशन होतो, राईट, तिथले इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी, राईट. म्हणजे इलेक्ट्रिसिटी आणि हे म्हणजे क्लायमेट चेंज किंवा हीट वेव्ज आर समवेअर रिलेटेड. अशा प्रकारे क्युरियस होत आपल्याला क्वेश्चन किंवा अनालिसिस करत जायचंय किंवा स्टडी करत जायचंय, राईट. मग अप्रोच काय मेन्समध्ये, एक तर कीवर्ड, टर्मिनॉलॉजीज, कॉन्सेप्ट, फॅक्ट्स ते तर आहेत जे प्रिलिम सारखं होतं. पण दुसरं काय की ती टेक्नॉलॉजीचा स्कोप काय आहे एव्हरीडे लाईफमध्ये. त्यानंतर पॉसिबल थ्रेट काय क्रिएट होऊ शकतात त्या टेक्नॉलॉजीने. जसं की एआयने काय होऊ शकतं, आपला डेटा सगळा कलेक्ट करताय, माझं इम्पर्सोनेशन बनवू शकतं ना एक. कारण की आता मी जे सर्च करते, मी जे एआयला प्रॉम्प्ट देते की मला स्टडी रिलेटेड काहीतरी मटेरियल सांगा, मला इथून इथे जाण्याचा मार्ग सांगा, बरोबर, माझ्या घरापर्यंत जाण्याचा मार्ग सांगा मला, म्हणजे माझं सगळं लाईफ हे AI प्रेडिक्ट करू शकतं, राईट. सगळं ते ट्रॅक करू शकतं. तसंच तुमच्यासोबत पण होऊ शकतं. त्यांना कळू शकतं की स्टुडंट आहेत, मग यांना काय सेल केलं पाहिजे,
बरोबर. यांना काय कसं टार्गेट केलं पाहिजे, यांना आपल्या सर्व्हिसेससाठी कसं ग्रॅप केलं पाहिजे, हे सगळं अनालिसिस होऊ शकतं ना. कंपनी आपल्या डेटाचा फायदा करून म्हणजे आपल्या डेटाचा दुर्वापर करून त्यांच्यासाठी त्याचा हे करू शकतो, राईट. म्हणजे त्यांच्या फायद्यासाठी त्याचा वापर करू शकतो. सो इट इज लाईक थ्रेट फॉर डेटा. म्हणजे लोकांना माझं लोकेशन कळतंय, लोकांना माझं डे टू डे लाईफ मिळते, आणि नॉट ओनली अबाउट मी, अबाउट एव्हरीवन. प्रत्येक ह्युमन बिंगचं लाईफ मे बी AI मुळे धोक्यात येऊ शकतो. काय काय स्कोप असू शकतो त्या रिलेटेड स्टडी त्यांना पाहिजे. पॉसिबल थ्रेट अँड कन्सर्न. जर काही चॅलेंजेस आहेत, जसं मी क्लायमेट चेंज बोलते, त्यासाठी टेक्नॉलॉजी कसं सोल्युशन बनू शकते ते त्यांना हवं आहे. त्यानंतर इंडियन गव्हर्नमेंटने काय कसे एफर्ट्स घेतलेत, मग काय मिशन्स लॉन्च केलेत, काय पॉलिसीज बनवले, काय लॉज बनवले, ह्या गोष्टी आहेत. आता UPSC 23चा क्वेश्चन आहे, आपण त्याच्यासाठीच आता हे बघणार. डिस्कस द व्हेरियस वेज इन विच मायक्रो ऑर्गॅनिझम कॅन हेल्प इन मीटिंग द करंट फ्युएल शॉर्टेज. आता फ्युएल शॉर्टेज आहे हे माहिती आहे. फ्युएल कुठून बनतं? पेट्रोल, डिझेल. लाईक लॉंग इयर्स बॅक जे बायोमास जमिनीखाली आले आणि एक्स्ट्रीम प्रेशर आणि टेम्परेचरच्या चेंजेसमध्ये गेले, दॅट कन्वर्टेड इन टू फ्युएल. कोल असेल, पेट्रोल असेल, गॅस असतील, राईट. आणि ते लिमिटेड, कारण ते एकदा झालेलं आहे, ते पुन्हा पुन्हा बनत नाही. पण दुसरं जसं फ्युएल आहे, फॉर एक्झाम्पल सन, विंड, ते अनएंडिंग आहे, राईट. रोज सूर्य उगतो, रोज सूर्यप्रकाश असतो, हवा रोज येते, वर्षानुवर्षांपासून चालू आहे, बरोबर. रिन्युएबल आहे. मग हा फ्युएल जे आपण यूज करत होतो इतक्या दिवसांपासून, तो शॉर्ट आहे. मग इन फ्युचर आपली फ्युएलची नीड कशी कम्प्लीट होणार? मग मे बी आपण मायक्रो ऑर्गॅनिझम्स कॅन ग्रो एनी नंबर ऑफ टाइम्स इन लॅबोरेटरी, राईट. मे बी वी कॅन यूज मायक्रो ऑर्गॅनिझम, मे बी वी कॅन यूज बायोगॅस. अशा रिलेटेडचा हा क्वेश्चन आहे. तुम्हाला त्या लेवलला नॉलेज पाहिजे, बरोबर. यामध्ये कुठे तुम्हाला हे नाही बनणार आहे की जा तुम्ही बायोटेक्नॉलॉजी आता म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम्स ग्रो करून दाखवा. यू डोंट नीड टू बी अ इंजिनियर, यू डोंट नीड टू बी अ डॉक्टर और अ बायोटेक्नॉलॉजिस्ट, राईट. You just need to be an officer who is thinking on problems, who is thinking on challenges, right? And who is providing the solutions also, the possible solutions. हा पुढचा प्रश्न आहे की इलेक्ट्रिक व्हेकल्स इज रॅपिडली ग्रोविंग वर्ल्ड वाईड. हाऊ डू इलेक्ट्रिक व्हेकल्स कॉन्ट्रीब्यूट टू रिड्युसिंग कार्बन इमिशन्स अँड व्हॉट आर द की बेनिफिट्स दे ऑफर कम्पेअर टू ट्रॅडिशनल कंबशन इंजिन व्हेकल्स. ठीक आहे. आपण आतापर्यंत जे डिस्कस केलं क्लायमेट चेंज अँड इमिशन अँड ऑल, त्याच्याशी रिलेटेडच हा प्रश्न, बरोबर. पुढचा टॉपिक आता हे मला इंडियनायझेशन ऑफ म्हणजे इंडियनायझेशन ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, किंवा आपण इंडियन्सने काय अचीव्ह केलेलं आहे त्याच्याशी रिलेटेड आपल्याला किती अवेअरनेस पाहिजे, हा अप्रोच समजण्यासाठी हा क्वेश्चन मी घेतला आहे. जसं की आपलं चंद्रयान 1 झालं, चंद्रयान 2 झालं. चंद्रयान 2 मध्ये आपलं काही मिशन फेल झाले, राईट. मग ते आपण पुन्हा लॉन्च करतोय, बरोबर. मग काय अचीव्ह नाही झालं ते माहिती पाहिजे. दुसरं काय की बाकीच्या कंट्रीजमध्ये आपण कुठे आहोत ते माहिती पाहिजे. तिसरं त्याचे जे सब सिस्टीम आहेत त्या सब सिस्टीमचा रोल काय असणार आहे, ठीक आहे. आणि त्यानंतर त्याच्यात त्यांनी हे जे सेंटर आहे त्या रिलेटेड स्पेसिफिकली विचारले की याबद्दल तुम्हाला काय माहिती हे पण सांगा. हे 15 मार्क्ससाठी विचारलं, राईट. सो ओव्हरऑल तुम्हाला कळालं UPSC काय विचारते. मग अभ्यास करताना कसा अभ्यास करायचा, काही प्रॉब्लेम येणार, राईट. आणि इम्पॉर्टंट काय आणि काय सोडायचं ते समजेल. न्यूजपेपर किंवा आर्टिकल आल्यावरती त्यातनं काय पॉईंट आउट करायचे फॉर मेन्स हे समजेल. आणि आपणही प्रिपेअर करणार आहे, म्हणजे मीही तुम्हाला ते सगळं शिकवणार आहे, राईट. फॉर कॉन्सेप्ट, फॉर प्रिलिम्स, फॉर फॅक्ट्स अँड इवन अप्रोच इन मेन्स. ओके, ते आपण सगळं कव्हर करणार. आता हे काही क्वेश्चन्स आहेत जे मी काढलेले 2023ला विचारले. हो, कारण की तो मायक्रो ऑर्गॅनिझम स्पेसिफिक क्वेश्चन नाही आहे, तो टेक्नॉलॉजी स्पेसिफिक क्वेश्चन आहे. येस, मायक्रो ऑर्गॅनिझम रिलेटेड जी फ्युएल सेल आलेली आहे, म्हणजे फ्युएल सेल बॅटरी म्हणू शकतो आपण, जे मायक्रो ऑर्गॅनिझमच्या बेसिसवरती डेव्हलप करतात त्या रिलेटेड तो क्वेश्चन आहे. आपण जेव्हा आपले टॉपिक्स येणार आहेत ना इन डिटेल बघणार आहोत. बायोटेक्नॉलॉजीमध्ये ॲप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी इन एनर्जी सेक्टर, त्याच्या अंडर आपण ते पूर्णपणे बघणार आहोत. आज आपण फक्त ओरिएंटेशन बघतोय, ठीक आहे. तेव्हा मी तुम्हाला सगळे समजवेल. आता हे काय लाईफ एक्सपेक्टन्सी,
न्यू चॅलेंज झालेलं आहे आणि काय स्टेप घेतले पाहिजे टू टॅकल दिस चॅलेंज. का? कारण की लाईफ एक्सपेक्टन्सी वाढलेली आहे, त्याने ओल्ड एज पर्सन खूप आहेत, बरोबर. मग त्यांना आपण कसं हेल्प करू शकतो बाय युझिंग सायन्स. हे सगळे असे क्वेश्चन्स आहेत. हे क्वेश्चन तुम्ही स्टडी करा, मी तुमच्यासाठी हे काढून ठेवले. आता फक्त सायन्स अँड टेक हे फॉर GS3 अँड प्रिलिम्सचे ते 14-15 प्रश्न आणि हे 4-5 प्रश्न याच्यापर्यंत आहे का प्रिपरेशनमध्ये, हे आपण बघू. इट्स नॉट लाईक दॅट. इट इज व्हेरी इनएव्हिटेबल पार्ट ऑफ प्रिपरेशन. वाय? बिकॉज सायन्स अँड टेक एनहान्स युअर थिंकिंग स्पेक्ट्रम, जे खूप गरजेचं आहे टू राईट डिस्क्रिप्टिव्ह पेपर्स. लाईक तुम्हाला ऑलमोस्ट 7 पेपर लिहावे लागणार आहेत, राईट. 1750 मार्काचे 1750 मार्काचे 7 पेपर. प्रत्येक पेपरमध्ये जे आपण अप्रोचेस बघतो, अप्रोचेसमध्ये व्हेरियस अँगल्स असतात. एक हिस्टॉरिकल, कल्चरल, पॉलिटिकल, इकॉनॉमिकल, एन्व्हायरमेंटल आणि एक सायंटिफिक. जो सायन्स अँड टेकचा तुम्ही जेवढं स्टडी कराल ना, तेवढा तुमचा सायंटिफिक अप्रोच वाढेल. दुसरं की दुसऱ्या अँसर्समध्ये एसेमध्ये व्हॅल्यू ॲडिशन त्याची द्यावी लागते. प्लस जेव्हा तुम्ही पर्सनॅलिटीला टेस्टला जातात किंवा इंटरव्ह्यूला जातात, तिथेही सायन्स अँड टेकचं तुम्हाला स्टडी हा एक्सपेक्टेड असतो की तुम्ही तो केलेला आहे. ठीक आहे. तरच तुमचं एक इम्प्रेशन येईल. तुम्हाला जो प्रश्न विचारेल त्याचा तुम्ही आन्सर करू शकतात फॉर 275 मार्क्स, राईट. सो इट इज इनएव्हिटेबल पार्ट ऑफ प्रिपरेशन. जसं की हा एक एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल घेतलं मी, क्वेश्चन आहे हा एक. हाऊ डज ई टेक्नॉलॉजी हेल्प फार्मर्स इन प्रोडक्शन अँड मार्केटिंग ऑफ ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस. आता हा प्रश्न बघा, हा कशाचा प्रश्न आहे? ॲग्रिकल्चर, GS3चा. आता ॲग्रिकल्चर इज मेजर सेक्टर ऑफ इंडियन इकॉनॉमी. याच्यावरती तर क्वेश्चन आहे आणि प्लस ॲग्रिकल्चरवरतीच आपला इकॉनॉमीचा बेस आहे, राईट. जेव्हा प्रोडक्शन जास्त होतं किंवा जेव्हा रॉ मटेरियल बनतं तेव्हाच पुढे इंडस्ट्रीज चालणार आहेत. ॲग्रिकल्चर आले तर मार्केट म्हणजे ॲग्रिकल्चर प्रोडक्शन जास्त झाले, दुष्काळ नाही पडला, एकदम रॉ लँग्वेजमध्ये दुष्काळ नाही पडला. सगळ्यांच्या हातात शेतकरी म्हणजे मेजॉरिटी ऑफ पॉप्युलेशन आपली ॲग्रिकल्चरवर काम करते, राईट. सगळ्यांच्या हातामध्ये पैसा येतो, पैसा आले की गती येते. गती काय येते? कारण की लोक जाऊन खर्च करतात. खर्च केला म्हणजे सर्व्हिस सेक्टरलाही एक हे येतो, बरोबर, स्पीड येतो. सर्व्हिस सेक्टर म्हणजे काय असतात की जे सर्व्हिसेस आपण घेतो, जसं कार म्हणजे ओला इज सर्व्हिस, राईट. तुम्ही ओलाची सर्व्हिस घेतो, स्विगी, झोमॅटो काय की सर्व्हिस आहे. जेव्हा पैसे असतील तेव्हाच आपण सर्व्हिस पण घेणार ना, राईट. सो ॲग्रिकल्चर इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर इंडियन इकॉनॉमी. ॲग्रिकल्चरचा हा क्वेश्चन आहे. आणि ॲग्रिकल्चरमध्ये पण काय की याच्यामध्ये काय क्वेश्चन केलंय, ॲग्रिकल्चरल प्रोड्युसेस जे आहेत फार्मर्सला, जर आपण त्याचं चांगलं मार्केटिंग केलं, म्हणजे जे काही फार्मर्स बनवत आहेत त्याचं चांगलं मार्केटिंग केलं आणि त्या प्रोडक्शनला जर आपण चांगल्या डिमांडमध्ये आणून दिलं, तर काय होणार? त्यांना जास्त फायदा होणार ना, राईट. मार्केटिंग आणि व्यवस्थित त्याचं प्रोडक्शन केलं तर. मग ई टेक्नॉलॉजी या प्रोडक्शनसाठी कसं हेल्प करणार आहे, हा क्वेश्चन आहे. म्हणजे याच्यासाठी तुम्हाला काय माहिती हवं? ई टेक्नॉलॉजीज माहिती हव्या की काय काय इमर्जिंग टेक्नॉलॉजीज आहेत किंवा काय काय टेक्नॉलॉजी आजपर्यंत यूज करण्यात आलेल्या आहेत, राईट. सो दिस क्वेश्चन इज फ्रॉम GS3 ॲग्रिकल्चर, बट इट इज कम्प्लिटली इन्स्पायर्ड बाय सायन्स अँड टेक. हा पण एक प्रश्न आहे की इमर्जिंग टेक्नॉलॉजीज अँड ग्लोबलायझेशन कॉन्ट्रीब्यूट टू मनी लॉन्ड्रिंग. एलॉबरेट मेजर्स टू टॅकल द प्रॉब्लेम ऑफ मनी लॉन्ड्रिंग बोथ ॲट नॅशनल अँड इंटरनॅशनल लेवल. मनी लॉन्ड्रिंग म्हणजे काय? मनी लॉन्ड्रिंग, पैसा. लॉन्ड्रिंग म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागेकडे आपण शिफ्ट करतो हे दाखवणं, दॅट इज मनी लॉन्ड्रिंग. ठीक आहे. मनी लॉन्ड्रिंग हा कशाशी रिलेटेड टॉपिक आहे? सिक्युरिटी, GS3, बरोबर. सिक्युरिटीशी रिलेटेड टॉपिक आहे. तर याच्यामध्ये काय करायचं, याच्यामध्ये काय आहे की सिक्युरिटीमध्ये मनी लॉन्ड्रिंग हा खूप मोठा इश्यू आहे, ज्याच्याने जे चुकीचे काम आहेत ते पण मनी लॉन्ड्रिंगच्या थ्रू केले जातात, जसं की टेररिझम, इंटरनल इन्सर्जन्स अँड ऑल. ते सगळे सिक्युरिटीचं पार्ट आहे, त्याच्यामध्ये आपण स्टडी करू. पण ज्या इमर्जिंग टेक्नॉलॉजीज आहे, फॉर एक्झाम्पल AI, अजून ब्लॉकचेन, बिटकॉइन्ससाठी ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी यूज केली जाते, ज्याच्याने काय होतं, ट्रान्झॅक्शन ट्रॅक नाही होत. आयडेंटिटी ऑफ ट्रान्झॅक्शन इज हिडन, बट पण ते ट्रान्झॅक्शन
जी आयडेंटिटी भलेही हिड होत असेल, पण काय असतं की ते ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड होतो ना, तो रेकॉर्ड कधी कट होत नाही. ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीमध्ये आपण ते स्टडी करू. पण AI, ब्लॉकचेन, त्यानंतर अजून जे डिजिटल पेमेंट्स आहेत, डिजिटलायझेशन, ह्या ज्या वेगळ्या वेगळ्या टेक्नॉलॉजीज आल्यात आता, त्याने मनी लॉन्ड्रिंग कसं इम्पॅक्ट होऊ शकतं किंवा कसं कॉन्ट्रीब्यूट करते किंवा कसं त्याचं सोल्युशनचाही पार्ट बनू शकतं, हे तुम्हाला अनालिसिस करायचं. म्हणजे क्वेश्चन सिक्युरिटीच आहे, बट यू नीड टू नो अबाउट सायन्स अँड टेक, राईट? सो सोर्सेस काय असू शकतात इन जनरल टू स्टडी? आफ्टर analyzing all the questions and syllabus, we can conclude that एक तर NCERT मध्ये ज्या की टर्म्स असतात त्या तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, तर मी तर आहे इथे, म्हणजे मी तुमचं सगळं NCERT प्लस जेवढं PYQ मध्ये विचारलेलं आहे आतापर्यंत त्या रिलेटेड आणि करंटमध्ये ज्या गोष्टी आहेत त्या रिलेटेड तर आपण लेक्चर सिरीज सगळी घेणार आहे, ते सगळं सिलेबस आपण कव्हर करणार आहोत. पण अदर दॅन दॅट, बाय युअर एंड यू कॅन ऑल्सो रीड NCERTs. Okay, you can target what UPSC have asked. You can make list of it. You can तीच टॉपिकची लिस्ट तुम्ही बनवू शकता. त्याच्यानंतर तुम्ही जे करंट डेव्हलपमेंट्स चालू आहेत, मग थ्रू न्यूजपेपर्स, जर्नल्स किंवा काही हे असतात आपले वेबसाईट्स, जसं की गव्हर्नमेंटचे वेबसाईट्स असतात, ते फॉलो करणं. न्यूजपेपरमध्ये द हिंदू, इंडियन एक्सप्रेस जे दर्जेदार लिहिलेलं असतं ते फॉलो करणं, त्याच्या नोट्स काढणं. आणि सोबतच जर्नल्स पण असतात सायन्स अँड टेक स्पेसिफिक, 1-2 त्या जर्नल्सला फॉलो करणं, त्याच्याशी रिलेटेड नोट्स काढत राहणं वर्षभर, हे तुम्ही करू शकतात. दुसरे की आपण क्लासमध्ये सगळं प्रोव्हाइड करणार आहे. आपलं जसं की 0 IASचं मटेरियल आहे, 0 IASमध्ये आपण सगळं ह्याचाच क्रिस्प तुम्हाला नोट्स बनवून आपण देतो. ठीक आहे, माझं काम असणार आहे तुम्हाला एक्सप्लेन करणं, ते शिकवणं, प्लस माझ्या काही क्लास नोट्स असतील, क्लास हँडआउट्स असतील, त्या पण मी तुम्हाला प्रोव्हाइड करेन. ओके, सो सोर्सेस हे आपण ब्रॉडली बघू शकतो की आपल्याला याला स्टिक होऊन राहायचंय. सो उद्या जर कोणी डॉक्टर काका तुमच्या घरी आले आणि म्हणतात, अरे तू MPSC UPSCचं प्रिपरेशन करतो आणि मग तुला हे नाही माहिती, तुला ते नाही माहिती, तुला माहिती नाही ही मेडिसिन कशासाठी वापरतात, तर घाबरून जायचं नाहीये आपल्याला. ठीक आहे, आपल्याला माहिती की आपला अप्रोच काय असला पाहिजे आणि आपल्याला कशा पद्धतीने एक्झाम क्रॅक करायची आहे. ठीक आहे, सो हे आपलं आज ओरिएंटेशन सेशन आपण कंप्लीट केलेलं आहे. आता नेक्स्ट टाइमपासून म्हणजे नेक्स्ट सेशन जे असेल ते आपलं बायोटेक्नॉलॉजीचं असेल. त्यामध्ये आपण बेसिक्स घेऊ, बेसिक्स नंतर मग टेक्नॉलॉजीज घेऊ. ठीक आहे, एनी डाऊट? नाही, 6, 7, 8, 9 म्हणजे तुमचं सायन्स बॅकग्राऊंड जर असेल आणि तुम्हाला वाटतंय सायन्स बॅकग्राऊंड असूनही माझं सगळं स्टडी झालेलं आहे, म्हणजे मला 6, 7, 8, 9चं माहिती आहे, असं खूप कॉन्फिडन्स असेल तर तुम्ही यू कॅन स्किप. पण कसं असतं की तुम्ही जेव्हा UPSCच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जेव्हा आपण स्टडी करतो, जेव्हा आपण स्कूलमध्ये असतो किंवा कॉलेजमध्ये असतो, तेव्हा आपला अप्रोच वेगळा असतो. जेव्हा आपण UPSCच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने स्टडी करून तर तुम्हाला खूप त्यातनं कॉन्सेप्ट आणि मटेरियल निघेल जे NCERTsमध्ये आलेले असते. ते डायरेक्ट PYQलाही आलेले, म्हणजे PYQमध्ये म्हणजे तुम्ही बघू शकता ते डायरेक्ट आलेले आहे. आणि UPSCसाठी मेन NCERT सोर्स आहे. मग एक ट्राय करा, 6, 7, 8, 9, 10 8 दिवसामध्ये 15 दिवसामध्ये कम्प्लीट होतील, एवढे काही डिफिकल्ट नाही आहेत. आणि 11-12चं पण काही जे जनरलिस्टिक सायन्सचे जे सब्जेक्ट टॉपिक्स आहेत ते तुम्हाला टार्गेट करायचे, जसं की हेल्थ रिलेटेड आहेत, व्हायरल डिसीजेस किंवा बॅक्टेरियल डिसीजेसचे टाईप्स कसे असतात, तो एक टॉपिक बघा. बायोटेकचा टॉपिक बघा की बायोटेक्नॉलॉजी काय, एन्व्हायरमेंटल सायन्सचा टॉपिक आहे तो बघा. केमिस्ट्रीमध्ये केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ म्हणून 2-3 टॉपिक्स आहेत ते बघा. म्हणजे ते तुम्हाला समजायला पाहिजे काय पकडायचं, काय सोडायचं, किती इनडेप्थ जायचंय, किती नाही जायचं, राईट? आणि एनिवे तुम्हाला काही इश्यू आला, काही प्रॉब्लेम आला तर मी आहेच, माझ्याकडे तुम्ही येऊ शकता. ठीक आहे.